बुलेटिनची सुरुवात ब्रेकिंग न्यूजनं आपण करणार आहोत। दिल्ली स्पेशल सेलच्या तपासात एक मोठा खुलासा झालेला आहे। 6 दहशतवाद्यांच्या चौकशी दरम्यान हा मोठा खुलासा झालेला आहे। दहशतवाद्यांकडे सापडलेली स्फोटकं ही पाकमधलीच आहेत। छुप्या मार्गाने ही स्फोटकं पाठवण्यात आलेली होती। ड्रोनद्वारे ही स्फोटकं पाठवण्यात आल्याचं समजतंय। 9 ऑगस्टला ही स्फोटकं पाठवण्यात आल्याची माहिती समोर येतेय। पंजाबमधल्या भारत पाक बॉर्डरवरनं ही स्फोटकं आलेली होती अशी माहिती आता समोर येतेय। छुप्या मार्गाने ही स्फोटकं पाठवण्यात आल्याचं आता तपासानंतर उघड होताना दिसतंय। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। अजित, काही धक्कादायक बाबी आता समोर येत आहेत चौकशीनंतर, काय सांगता येईल याबद्दल? दहशतवाद्यांना पकडलं होतं त्यावेळी त्यांचे नेमके मनसुबे काय होते, ते कुठे दहशतवादी हल्ला करणार होते, या सर्व गोष्टींची चौकशी सुरू होती। मात्र काल रात्री उशिरा या सगळ्या आरोपींची चौकशी केली। त्याच्यामध्ये एक गोष्ट समोर आली ती म्हणजे ही सगळी स्फोटकं जी आहेत ती पाकिस्तानमधूनच आली होती, हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि तपासामध्ये उघड झालेलं आहे। पंजाब येथील अमृतसर जवळील एका इंडिया पाक बॉर्डरवरती ड्रोनच्या मार्फत ही स्फोटकं जी आहेत ती 9 ऑगस्टला त्या ठिकाणी पाठवली गेली होती आणि ती रिसीव्ह केली गेली। वेगवेगळ्या म्हणजे त्याच अमृतसर बॉर्डर जी आहे इंडिया पाकिस्तानच्या वेगवेगळ्या 6 ते 7 लोकेशन आहेत। अशा लोकेशनवरती ड्रोनद्वारे थोड्या प्रमाणामध्ये RDX आहे जे पाठवण्यात आलं होतं आणि ते इथून रिसीव्ह केलं गेलं होतं आणि त्यानंतर पुढे त्याचा ID बॉम्ब बनला होता। ते सगळं जे साहित्य आहे ते नंतर अमृतसरवरून दिल्लीला कसं आलं याचा शोध आता पोलीस घेत आहेत। याच्याकरता आणखीन वेगळ्या पद्धतीने तपास जो आहे तो दिल्ली स्पेशल सेल करते। तर दुसरीकडे म्हणजे या 6 जे दहशतवादी आहेत त्यांच्यानंतर आणखीनही 6 दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती आहे। अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र आणखीन 6 दहशतवादी जे आहेत ज्यांनी या सगळ्यांना मदत केली होती त्यांना देखील अटक केलेली आहे आणि बहुतांश जे आहेत सगळे उत्तर प्रदेशात आहेत, ज्यांनी सगळा प्लॅनिंग केला होता आणि एक विशिष्ट पद्धतीच्या निवडणुकीसाठी हा प्लॅनिंग होता त्या ठिकाणी हल्ला करण्याचा, अशी देखील माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे याबाबत दिल्ली स्पेशल सेल जे आहे ते थोड्याच वेळात जाहीर करू शकतं की नवीन दहशतवादी जे ते कुठले पकडलेले आहेत आणि त्यांचा रोल काय होता। बिलकुल अजित, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।